नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. 2 महिने झाले मी या ज्या कमानी लावल्यात आपण पण होतात. 2 महिन्यापूर्वी सांगितल्या कमानी काढा. आता पावसाळा सुरू झालेला आहे. काल बघितला पण सुसाटाचा पाऊस सुरू होता. वादळ वारा या पाम बीचवर असतात. असेही रोज अपघात होत असतात. असे अपघात होत असताना फक्त त्यांनी ती LED काढली. आता महिना होऊन गेला. ते मला भेटून गेले, मिळाले हे तुम्ही काढा, दुसरीकडे काम करा. तुम्ही विचारलं असतं, विश्वासात घेतलं असतं तर तुम्हाला हा कॉन्ट्रॅक्टरला एवढा खर्च झाला नसता. तो म्हणजे मला खर्च झाला. ज्यांना ज्यांना कोणाला त्यांनी मदत केली असेल, काय केली असेल. पण आज काय होतं, 2 महिने झाले मी आजारी आहे, मग ऊन आहे म्हणून मी आली नाही. पण त्यांना मी सातत्याने सांगितलं, पालिका कमिशनरला सांगितलं, आधारवड साहेब शहर अध्यक्ष त्यांनाही सांगितलं, पोलीस कमिशनरला सांगितलं, DCPला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. पण त्या लोकांनी सगळ्यांनी मला गृहीत धरलेलं आहे की मंदाताई अजून बोलत नाही, म्हणजे मंदाताई पण मॅनेज झाली की काय, असं सगळ्यांना भ्रम झाला आणि पत्रकारांना सगळ्यात जास्त आला. मग आज मी सगळ्यांना सांगितलं की आपण आज रस्त्यावर JCB आणि कमान जर आतापर्यंत काढली नाही, आता जर तोडली तर सगळ्या ट्रॉफिकला अडचण होईल. मग पोलिसांनी मला रिक्वेस्ट केली की काही आम्ही रात्री ही काढून घ्यायचा प्रयत्न करतो. जर नाही काढली तर आपल्याला या येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी पुन्हा सभागृहात हा विषय घेईन. कारण आमचे मंत्री महोदय माधुरी मिसाळताई यांनी सांगितलेलं आहे की हे ताबडतोब काढा. तरीही याच्यावर ॲक्शन होत नाही. तर कोणाचा वरदस्त आहे, कुठला नेता यांच्या पाठीशी आहे या कॉन्ट्रॅक्टरच्या, ते लोकांना एकदा कळू दे. लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. ही आमची गावं आहे, साळसोळा आहे, करावा आहे. इथली लोक रोज खाडीत ये जा करतात. आता पावसाळ्यामध्ये पण खाड्यामध्ये छोटी छोटी मच्छी आणायला जातात. एखादा अपघात झाल्यानंतर आपण हे काढणार का? घाटकोपरला काय झालं, पुण्याला काय झालं, या सगळ्या वस्तुस्थिती बघत असताना जर आपण याच्यावर लक्ष नाही केंद्रित केलं तर चुकीचं वाटतं. आणि म्हणून आज आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पार्टीचे आम्ही आज ही कमान काढायला इथे आलो. पोलीस कमिशनर बदलण्याची, पोलीस कमिशनर बदलले की पुन्हा नवीन कमिशनरकडून परवानगी घेऊन हे पुन्हा त्यांचं पोलीस कमिशनर बदलण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. हेच पोलीस कमिशनर राहणार आहे. त्यांना वाढीव मुदत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. जरी कमानी निघत नसेल तर येणाऱ्या उद्याच्या अधिवेशनात हा परत प्रश्न उपस्थित केला जाईल. आणि अधिकारी वर्ग काय करतो, एका लोकांच्या जीवाशी खेळाचा आज कामगिरीवर आपण बघता जेवढे अपघात होतात. आणि हा अपघात झाला तर घाटकोपरची आठवण. मी तर म्हणते जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, उद्या जर अपघात झाला तर सगळे अधिकारी